राम राम मंडळी, कसे तुम्ही बरे आहेत ना? तर आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आजचा ब्लॉग आपण मस्तपैकी बनवणार आहे जाऊ तिथे खाऊ एपिसोड नंबर 5. तर आजचा 5वा भाग आहे आणि आपण मस्तपैकी बनवणार आहे आळूची वडी, म्हणजे आळूच्या पानाची वडी आपण बनवणार आहे. एक नंबर अशी गावठी स्टाईलसारखी आपण आळूच्या पानाची वडी बनवणार आहे. तर ते पहिलं आपण साहित्य बघून घेऊ काय काय आईने घेतलेलं आहे. तर चला. तर आता आपलं साहित्य आहे सांगणार आहे. एक नंबरमध्ये ही आळूची पानं, हे काय आहे? बेसनचं पीठ. बेसनचं पीठ. त्याच्यात काय? मिरचा. अजून त्यात काय काय असतं? त्याच्यात लसूण टाकलाय, हळद, ओवा टाकायचा हातावर जरा. ओके. आणि ह्याच्यात लसूण टाकलाय, कोथिंबीर टाकलाय, जिरं, मीठ ओके. गुळाचं राहिलंय तिथं. ओके. आता चालू केलेलं. हे काय असं? ही कुस मोडून घ्यायची. कुस मोडून म्हणजे काय असतं? कुस म्हणजे हे असते कुस. त्याला कुस असते का? तर बघा मित्रांनो, अशी कुस मोडून घ्यायला लागते वाटतं. काय असेल तर तुम्हाला माहिती असेल तर सांगा कमेंट करून. असं तुमच्या घरी बनते का असे सांगा. आजीली जेव करायचं. हे आणलेलं आहे चिंचेचं पाणी, म्हणजे गोड पाणी आणलेलं आहे. आता हे पिठामध्ये वगैरे गोड पाणी टाकायसाठी आणलेलं आहे. हे बघा मित्रांनो, आता पान खूप मोठं आहे, त्याच्यामुळे आता याचे 2 भाग केले जात आहे. कारण आपल्याला एवढं मोठं पान आहे की त्या बनवायला येणार नाही, त्यामुळे आता 2-2 भाग त्याचे केले जात आहे. बघा असे 2-2 भाग केले जातात. आळूची वडी ज्यांना खायचं असेल, आपली घरगुती रेसिपी असते, सगळं जे घरी असेल त्याच्यात बनवणार. हॉटेलचं कमी, बाहेरून मागवायचं जास्त नाही. हे बेसनचं पीठ आहे ना, आपण म्हणतो हे आपल्यात हरभरा होतं त्याचं दळल्यातून त्याचं पीठ आहे, बरोबर नाही? तर मंडळी, आता याला आपण सगळं मस्तपैकी असं मिक्स करायचं आहे. आता काय काय मिक्स करते आपण सांगायचं जाणार, आणि काय काय करणार ते सांग. याच्यात आता ही टाकलं बघा, हळद 1 चमचा हळद टाकली बघा. अजून 1 चमचा टाकली, अजून थोडीशी टाकली. बघा घेतल्यानंतर पहिलं असं करायला लागतं बघा. असं केलं काय होतं या चव बघा. हे बाबा टाकायचं तीळ नाही, हे मिक्स तीळ आहे. तिळानं जरा मिक्स लागतं का? तर बघा मित्रांनो, चीज नसली तर लिंबू पिळायचं. ओके मित्रांनो, बघा हाताने आपण मिक्स करायला लागलेलं आहे. आधी सगळं आधी मिक्स, तर आपण पूर्ण एकदम असं आधी मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी टाकायचं का? असं का बरं? सगळं मिक्स झालं पाहिजे. ओके. तर आता बघा मित्रांनो, आपण आता आंबट गोड पाणीसारखं आपण टाकणार आहे, चिंचेचं पाणी. तर बघा आता मित्रांनो, मसाला टाकायला लागलेले आता आई होतं कधी कधी बोल. मसाला सगळा, कोथिंबीर, मिरच्या, लसूण, मीठ, जिरं, मीठ, तेल सगळं होतं त्यात. ते बारीक केलेलं इथं, तर ते टाकत आहे आता सगळं. आता जसं आपण घरी बनवतो तसं आहे मित्रांनो, आणि कोण आपण बाहेर विकायला लावणार नाही, आपणच खाणार आहे घरी बनवून. आता हे मिक्स करून एकदम ओके घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आता जे आंबट गोड पाणी होतं त्यात आंबट गोड पाणी टाकत आहे चिंचेचं. गाळणीनं आपण गाळायचं काम चाललंय, पण असा प्रॉब्लेम झाला की आता ते गळाना. थोडं जेवढं गळतंय तेवढं बघा. घट्ट आहे त्याच्यामुळे. तर मग मित्रांनो, आता मस्तपैकी गुळाचं पाणी वगैरे सगळं टाकून मिक्स करायचं काम चाललंय. आता सगळं आई मिक्स करून घेईल एकदम ओके मध्ये. तर
तर मित्रांनो आता पाणी टाकलेलं आहे आणि मस्तपैकी आता थोडं थोडं करून बारीक करणं चालू आहे, म्हणजे मिक्स करायचं. आत्ताशी पाणी टाकलेलं आहे. एक जीव झाला पाहिजे, एक जीव ना सगळं, म्हणजे एक जीव झालं पाहिजे, सगळं एकत्र मिक्स झालं पाहिजे त्यासाठी. बघा किती भारी चाललंय. तर बघा मित्रांनो आता सगळं एकदम एक जीव झालेला आहे, एकदम सगळं मिक्स झालेलं आहे. आणि आता लास्टची प्रोसेस बाकी आहे, पानाला लावायचं. तर मित्रांनो चालू केलंय काम, पानाला लावायचं पीठ. ते मसालाही केलेला होता, त्याचा थोडा थोडा करून आपण पानाला लावायचा. पूर्ण पानालाच मिक्स करायला लागेल. एवढं मोठं पान आहे की ते परातीत बसत नाही, है नाही. थोडं 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 करून घ्यायला लागतं. आता यालाच गोल करणार आहे. ठेवायचं एवढ्या एवढ्यालाच का 4च करायचे. अशातच सगळी पानं दमानं करून घ्यायची. दुमडायला चालू झालेला असं गोल करायला लागतं मित्रांनो. बघा म्हणजे ती वडी जेव्हा आपण कापणार ना शिजवल्यानंतर, मग ते गोल गोल करायसाठी हे बघा मस्तपैकी अशी वडी बनवावी लागते. त्यासाठी असं गोल गोल करायला लागतं. हे बघा वरनं बी त्याला भरायचं, थोडं थोडं असं चिपकून टाकायचं चिपकायसाठी, है ना. दोन्ही बाजूनं असं मस्तपैकी मटेरियल भरायचं, म्हणजे मटेरियल जरा चांगलं लागतं मग खायला. बघा कसं आहे, कमी नाही खाण्यासाठी, कमी नाही. आणि ते याच्यामध्ये ठेवायचं, असं गोल मस्तपैकी बनवायचं आणि ठेवायचं. बाय, गुड नाईट. बघू शकता मित्रांनो आमच्या सृष्टीला वराटते, तिकडंच आवाज येतोय. थोडं डिस्टर्ब झालं तर काय सांभाळ. ते आधी पूर्ण कर ना. तर मित्रांनो झालेले आहेत आपल्या सगळं मिक्स करून 4 पानाचे 8 पाना 4च पानं होती ना, 4 पानाच्या 4 वड्या झालेल्या आहेत मोठ्या मोठ्या. आता त्याला टाकायचं शिजवायला. त्यासाठी ठेवायला लागलं आपल्याला गरम पाणी, ते आम्ही आधीच बंदोबस्त केलेला आहे. तर मग मित्रांनो आपण गरम पाणी त्यासाठी ठेवलेलं ते बघा असं आहे. आता याच्यावरती नाव वाफायला ठेवणार आपण वड्या, म्हणजे आपण तेलामध्ये तळणार नाही, आधी वाफवलेल्या वड्या करणार आहे. आता याच्यावर आपल्याला ठेवायच्या वड्याची चाळण, उकळतं पाणी आणि त्याच्यावरती वड्या चाळण अशी ठेवायची. म्हणजे यानं काय होतं आहे, वाफून निघते ते सगळ्या. आणि ह्याच्यावरून बी झाकायचं अजून. मित्रांनो बघा असं झाकलं, आता एकदम ओके मध्ये झाकून ठेवलं. आता किती तासानंतर उघडायचं याला? अर्धा पाऊण तास ना. गॅस मिडियम करायचा, शिजूस तर म्हणजे वापरून शिजलं पाहिजे टोटल, तेव्हा त्यांना तसं ठेवायचं. तर आता आपण भेटू वापरल्यानंतर. तर मग मित्रांनो हे बघा आईनं कशाची भाजी आहे, शेपूची, पालकाची, चुक्याची, सगळं मिक्स भाजी आहे त्यांना. आज सगळं पालेभाजीची कालवण केलंय डब्यांसाठी, आपल्यासाठी, सगळ्यासाठी आहे. मस्तपैकी असणार आहेत.
कसा आहे का नाही आमच्या आहे सुगरण आहे तो हो. बघा आमच्या आईने केलं बरं का या खायला कोणाला जेवायचं असेल तर या लवकर